मी अरुण अधिकारी, खरिवली गावचा ग्रामस्थ, माजी उपसरपंच। आता आमच्याकडे जो काय रस्त्याचा काम चालू आहे मयूर कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून, खरिवली गाव आमचा हा जो आहे तो खरिवली गाव, केलितापाडा, मांडा, भोपिवली आणि खरिवली असं 4 गावांना जोडणारा हा रस्ता आमचा आहे। ह्या रस्त्यामध्ये हे जे काम चालू आहे आता, कॉन्क्रिटीकरण रस्ता आमचा जो चालू आहे, कारण आम्ही खूप वर्षे भोगलं की आम्हाला रस्त्यासंदर्भात आमच्या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट आहे आणि त्या रस्त्यासंदर्भात आम्ही खूप वर्षे मागणी केली। आम्ही नाही त्यावेळेला आंदोलनसुद्धा केली, पण सुदैवाने आज योगायोगाने आमच्या चांगल्या रस्त्याचं काम मंजूर झालं आणि त्याला चांगला निधीसुद्धा उपलब्ध झाला। रस्त्याचं काम चालू आता आहे, पण रस्त्याची जो दर्जा आहे म्हणजे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे सदरच्या ठेकेदाराच्या माध्यमातून। आम्ही त्या संदर्भात ग्रामपंचायतच्या माध्यमातून, ग्रामस्थांच्या माध्यमातून वारंवार वरिष्ठांकडे तक्रारीसुद्धा केलेल्या आहेत, पण सदरचा जो ठेकेदार आहे मयूर कन्स्ट्रक्शन, त्याच्यात काही सुधारणा होताना काही दिसत नाही। कामाचा दर्जा अतिशय खराब आहे। आता कालचाच तुम्हाला एक व्हिडिओ द्यायचा झाला किंवा फोटो द्यायचे झाले तर DLC जो माल आला तो असा माल आला की एकदम कडक, जो दगडासारखा, मोठे मोठे दगड टाईप आणले आणि इथे आणून ना ते पारहिणी वगैरे ते फोडण्याचा प्रयत्न केला। पारहिणी नाही फोडले तर शेवटी JCB आणला आणि JCBनी फोडून ना ते DLC ह्या रस्त्याला टाकून दिलं। म्हणजे आम्ही एक ग्रामस्थ म्हणून आमची एवढीच इच्छा आहे का रस्त्याचा दर्जा चांगला व्हावा, रस्ता आमचा टिकला पाहिजे। परंतु जे ठेकेदार जे काही काम करतो ते आमच्या समोर आम्ही बघतो काही निकृष्ट दर्जाचं काम आहे, जे क्वालिटीचं काम नाही। आम्ही त्याला तेच म्हणतोय वारंवार की तू 4 इंच तुझ्या कामामध्ये GSB आहे, 4 इंच DLC आहे आणि उर्वरित काय ते 10 इंच कॉन्क्रिटीकरण आहे। परंतु आत्ता पण तुम्ही जर का बघायला गेले समोर, आता ह्या स्टेजला तुम्ही बघू शकताय की कॉन्क्रीटच्या खाली फक्त GSB 4 इंच दिसतंय, पण DLC कुठे टाकणार तो 4 इंची? म्हणजे एक तर DLC खाणार, एक तर कॉन्क्रीट 4 इंच खाणार। हे चुकीचं नाही झालं पाहिजे, म्हणून आमचा हा प्रयत्न आहे। मी आपणाला विनंती करतोय, आपल्या मशाल नेटवर्कच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा आम्हाला सहकार्य कराल आणि त्या माध्यमातून आम्हाला आमच्या ह्या रस्त्याला आणि आम्हाला ग्रामस्थांना न्याय मिळण्यासाठी तुम्ही पण पाठपुरावा करावा ही आमची विनंती आहे। आम्ही वरिष्ठांकडे पाठपुरावा नक्कीच केलेला आहे, बघूया आता काय होतं। पाणी फुकडे जागेच्या काही अडचण नाही, एक पण ठिकाणी आम्ही प्रत्येक ठिकाणी गाववाला म्हणून सगळे इकडे हजर असतोय, बाबा ठीक आहे त्याला सपोर्ट करा, काम कुठे थांबलं। नाही तिकडनं चालू केलाय, ठीक आहे समजा तिकडनं इकडनं। त्या दिवशी त्यांनी काय केलं माहिती आहे का, हे मारले चॅनल, ते चॅनल एकदम खाली होते आणि त्याच्या 4 इंच वरती तो DLC मारलेला आहे सगळीकडे। मी त्याला पण फोन केला, तुला फोन केला, संदीपचा नंबर दिला, त्याला फोन केला, मी त्या घोलपला फोन केला, हा प्रकार काय नक्की? तर म्हणे नाही मी पण बघितलं, आज येऊन गेलो म्हणे मी की आपण काढू। म्हटलं काढू म्हणजे तो प्रयत्न करतो का? म्हटलं तसं करण्याचं नाही ना म्हणे, मी त्याला सांगितलं तसं होऊ द्यायला, तो दुसऱ्या दिवशी येऊन त्यांनी तोडायला लावलं, तो भाग वेगळा आहे, तो असली हिंमत काय करतो? तुम्ही पाहिजे, तुम्ही पण समोर होते। हाँ, ये जो अभी माल डाल रहे हैं, ये पूरा रोड को ऐसा ही डाला ना? वो मुंह पे ही डाला था, नहीं दिखला आया था। हाँ, तो ऐसा ही डाला ना पूरा रोलिंग करके अपना। नहीं, ये क्या होता है इसका माल? जैसे उधर गिला ही मंगाता हूँ, आते आते गाड़ी सेट हो जाता है ना पूरा। तो फिर पूरा गाड़ी जब जितना भी गाड़ी डाला है ऐसा ही आ रहा है क्या? थोड़ा बहुत ढिकला आता है, पहले माल जो है ना ढिकला है बन जाता है तो पहले भी तो पूरे हम लोग ने बंद किया था ना काम, पूरे रोड को ऐसा ही डाला क्या? प्लास्टिक डाला था वहाँ पे, PM का माल है। भाई साहब सुनो ना, पूरा रोड को ऐसा